सो आज काय केलं, माझ्याकडे भरपूर कॉस्कोची बॅग होती गार्लिकची. त्याचं क्रश करून घेतलं चॉपरमध्ये आणि चॉप करून घेतल्यानंतर आईस क्यूब करायला ठेवलेत. आता हे आपण फ्रीझरमध्ये ठेवूया, म्हणजे मग ते क्यूब तयार होतील आणि क्यूब तयार झाले की मग बॉटलमध्ये भरून ठेवायच्या फ्रीझरमध्येच. वेन एव्हर यू नीडेड यू जस्ट टेक 1 क्यूब अँड यूज इट फॉर युअर ग्रेव्ही ऑर युअर तडका. सो अशा प्रकारे मी हे करून ठेवलं आहे. आता मी हे एकावर एक ठेवणार आहे आणि त्याला झाकण फक्त वरच्याला लावणार आहे फॉईलचं, कारण एकावर एक ठेवल्यामुळे ते आता रेडी झालेलं आहे. सो आपण अशा प्रकारे आता या प्रकारे आता हे असं सेट करायला ठेवायचं आहे. टुमॉरो आय एम गोइंग टू चेक इट अँड दॅन इट विल बी रेडी. क्यूब झाल्या की मग त्या आपल्या ह्या फ्रीझरचे जे कंटेनर असतात त्याच्यामध्ये भरून ठेवायच्यात. हे बघा, काल आपण गार्लिकच्या क्यूब्स करून ठेवलेल्या होत्या, त्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, आता ह्या आपण फ्रीझरमधलं जे कंटेनर असतं, सेफ कंटेनर असतं फ्रीझर सेफ, त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. माझ्याकडे कॅनिंगचे डबे आहेत जे मी कॅनिंगच्या सीझनमध्ये बाय केले होते. सो ते फ्रीझरचे असतात, जेणेकरून लोक त्याच्यामध्ये तुमच्या बेरीज, क्रॅनबेरीज वगैरे सेव्ह करतात. सो हे मी गार्लिकसाठी वापरणार आहे, जेणेकरून वेनेवर my husband is cooking or something, so he can use the 1 cube for 1 recipe easily, so he doesn't have to worry about peeling the garlic and all those things. So आता मी तुम्हाला दाखवते कसे मी ते ओपन करून भरते. हे बघा, हे जे पॉपिंगवालं मेथड असतं ना, यामुळे इझी पडतं. तुम्ही आईस ट्रेमध्ये, प्लास्टिकच्या ट्रेमध्ये कधीही करायचे नाही फूड किंवा गार्लिक किंवा जिंजरचे क्यूब्स, कारण ते काढायला त्रास होतो. हे असे सिलिकॉनचे मोल्ड असतात, त्याच्यामध्ये करायचे, जेणेकरून तुम्ही हे असे या प्रकारे असे काढून घेतलेले आहेत आणि आपण या कंटेनरमध्ये, फ्रीझर कंटेनरमध्ये स्टोअर करायचे, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला ग्रेव्हीला हवं असेल, 1 क्यूब इज इनफ, कारण ही जवळजवळ 1 इंच साईजची क्यूब आहे, त्यामुळे तेवढी इनफ होते. हा एका ट्रेमधला एक डबा भरलेला आहे, एक कंटेनर, आणि दुसऱ्या ट्रेचं परत आपण हे बघा काढून घेऊया. बेनिफिट में कैसे जाओगे? हाँ, मेडिकल ले रहे हो? अच्छा, बेनिफिट्स में जाके रिक्वेस्ट कैसे कर सकते हो? सो हे या प्रकारे असे आपण क्यूब्स काढायचे आहेत आणि या प्रकारे आपली सेकंडसुद्धा बॅच आपली झालेली आहे. सॉरी अबाउट दॅट, माझा सेलफोन पडला. सो ही या प्रकारे सेकंड बॅच झालेली आहे. प्रत्येक ट्रेमधले इनफ होतात एका कंटेनरमध्ये. सो
याचे आता जे लीड असतात ग्रीन कलरचे ते आपण वापरायचे आहेत. हे या प्रकारचे लीड त्याला येतात. आणि हे आता परत फ्रीझरमध्ये ठेवायचे, कारण तुम्ही जर फ्रीझरमध्ये नाही ठेवले तर ते परत नॉर्मल होणार आणि हा झाल्यावर ते परत पूर्ववत पेस्ट तयार होणार आणि आपल्याला ते नको आहे. सो हे मी पूर्ण काल दिवसभर आणि रात्रभर असं पूर्ण ठेवलेलं होतं म्हणून छान झालेत. आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, फ्रीझरमध्ये ठेवायचे. सो फ्रीझरमध्ये ठेवायला जाऊया. ओके, सो इथे माझा एक्स्ट्रा स्टॉक तिथे ठेवते आहे. मी ॲक्च्युली ग्रीन चिलीसुद्धा फ्रीझरमध्ये ठेवते, कारण जेणेकरून एकही चिली वाया जात नाही. कारण माझ्या चिली खूप वेस्ट व्हायच्या आणि प्रत्येक वेळेला इंडियन स्टोअरमध्ये जाऊन चिली आणावी लागते, कारण इंडियन स्टोअरमधली चिली मला आवडते, मला तिखट चिली आवडते, त्यामुळे मी फ्रीझरमध्येच ठेवते आणून या प्रकारे. सो आणि हव्या तशा यूज करायच्या, मग अगदी ग्रीन असतात आणि तशाच चव तशीच देते. त्यामुळे आणि काही मिक्स व्हेजिटेबल्स, चिकू वगैरे असं आणलेलं आहे. सो या प्रकारे हे फ्रीझरमध्ये ठेवलेले आहेत क्यूब्स. जेव्हा हवे तेव्हा तुम्ही यूज करू शकतात. थँक्यू. बघा, आमच्याकडे ना कदाचित स्क्विरलने ॲकॉन्स हाईड केले असतील तिच्यासाठी विंटरसाठी, पण ते स्प्राउट झाले आणि मोठे मोठे प्लॅन्ट बाहेर आले आहेत. ते मी आता काढले आणि कारण त्याचं मोठं झाड होतं, हे पण काढले मी. बरेच स्प्राउटेड झालेत. ते कदाचित तिने हाईड केले होते तिथे चेरीच्या ट्री खाली. शी माईट हॅव फॉरगॉटन की कुठे हाईड केले आणि तिने खाल्ले नाहीत ते, आणि ते स्प्राउटेड झाल्यामुळे ते ग्रो व्हायला लागले. सो मी ते काढून टाकले, कारण त्याचं मोठं एक झाड होतं, एका सीडचं एक मोठं झाड होतं, त्यामुळे ते काढलं आहे मी. अशा प्रकारे आमची खारुताई लपवते ॲकॉन्स आणि विसरून जाते.